नमस्कार. कोकणची दुनिया या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर कोकणची आगळी वेगळी दुनिया आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहतच आहोत. तर आज आपण एक नयनरम्य आणि निसर्गरम्य असा परिसर आणि या परिसरामध्ये वसलेलं एक रवळनाथाचं मंदिर तर आपण या ठिकाणी व्हिजिट करणार आहोत. तर इथेच जवळ मंदिर आहे आणि येथे यायचं असेल तर तुम्हाला खेडकडून देखील येऊ शकता आणि वाकवली मार्गे जो रस्ता आहे खेडकडे येतो तिकडे येऊ शकता. आणि इथून अगदी खेड दिसतं, तुम्ही इकडे बघू शकता कॅमेराचा ॲक्सेस गेल्यानंतर. थोडा पुढे या, पुढून तुम्हाला पाहायला मिळेल. आणि इथे दरवर्षी महाशिवरात्रीला उत्सव असतो. आम्ही या महाशिवरात्रीच्या उत्सवाला आलो होतो, परंतु काही कारणानिमित्त ब्लॉक करता नाही आला. आणि आज या शांत वातावरणामध्ये अगदी आजूबाजूला झाडी आहे आणि याच ठिकाणी वसलेलं सुसेरी नंबर 1 आणि 2 तर या दोन गावांच्या मध्ये हे वसलेलं रवळनाथाचं मंदिर आहे. अगदी प्राचीन आणि स्वयंभू असं हे मंदिर तुम्हाला इथून पण पाहायला मिळेल. आणि इथून बघू शकता की अगदी संपूर्ण खेड एका नजरेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी खेड परिसरातील जगबुडी नदी असेल तर हा परिसर इथून या डोंगर माथ्यावरून पाहायला मिळतोय. खेडच्या समोरचाच डोंगर आहे, या डोंगरावरती वसलेलं हे रवळनाथाचं मंदिर. या माझ्यासोबत. तर अगदी निसर्गरम्य परिसरात वसलेलं हे स्वयंभू रवळनाथाचं मंदिर अगदी खेड परिसरापासून 5 ते 6 किलोमीटरच्या जवळपासच्या अंतरावरती आहे. तुम्ही खेडमधून मी सांगितलंच होतं की सुसेरी नंबर 1 आणि 2 या गावांचं हे देवस्थान आहे आणि दरवर्षीला महाशिवरात्रीच्या दिवशी मोठा उत्सव असतो इथे. तर खेडमध्ये वसलेले हे स्वयंभू रवळनाथाचं मंदिर अगदी तुम्ही इथे पाहू शकता की येथे 1879 पूर्वीचा इथे जीर्णोद्धार आहे. तर अगदी प्राचीन म्हणजेच पूर्वीच्या काळातील हे मंदिर आहे. आणि येथे पाहू शकता की शंकराची देवांचे देव शंकर जे आहेत महादेव तर यांची पिंडी येथे आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी दूरवरून भाविक देवाच्या दर्शनाला येत असतात. अगदी शांत असं वातावरण आहे, तुम्ही आजूबाजूला पाहू शकता. अगदी झाडी झुडपे आहे आणि डोंगरावर वसलेलं हे असं रवळनाथाचं प्राचीन कालीन मंदिर अगदी स्वयंभू रवळनाथाचं मंदिर हे आहे. तर यामध्ये खास करून आहे की पूर्वीचा इतिहास आहे आणि 1800ला याचा जीर्णोद्धार झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच या ठिकाणाहून तुम्ही माझ्या पलीकडे जर बघितलं की संपूर्ण खेडचं दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी समोर बघा की संपूर्ण खेड नगरी एका दृश्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर खेडच्या समोर असणाऱ्या डोंगरावरती रवळनाथाचं मंदिर वसलेलं आहे. तर याची खास करून डाव्या बाजूला जी नंदीची स्थापना केलेली आहे ती देखील तुम्ही पाहू शकता. आणि एकंदरीत मंदिर आणि छोटासा गाभारा असं या मंदिराचं स्वरूप आहे. तर मंदिराच्या उजव्या बाजूला गोमुख आहे. अगदी स्वयंभू जी पिंडी आहे तर पिंडीवरती ज्यावेळी जलवर्षाव होतो आणि तेव्हा तो जलवर्षाव या गोमुखातून बाहेर पडत असतो. अशा प्रकारे या मंदिराची रचना आहे. तर ज्या वेळेला आम्हाला आठवड्यातून एकदा सुट्टी मिळते त्यामुळे आम्ही वेळातून वेळ काढून अगदी खेडपासून जवळ असणाऱ्या 5 ते 6 किलोमीटरवरती असणाऱ्या या स्वयंभू रवळनाथ मंदिराला आम्ही व्हिजिट करतो. शांतता, अगदी इथे आल्यानंतर आपलं मन प्रसन्न होतं आणि एक वेगळाच आनंद या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला मिळतो. आणि असं हे आपल्याला शांत वातावरणामध्ये अगदी मनाला एक वेगळाच आल्हाददायक आनंद देणारं हे रवळनाथाचं मंदिर अगदी निसर्गरम्य परिसरामध्ये हे वसलेलं आहे. आणि या मंदिराला ऐतिहासिक वारसा सुद्धा आपण यापूर्वी सांगितलेला आहे. आणि अशा प्रकारे कोकणामध्ये अशी एक वेगवेगळी निराळीच दुनिया असते आणि अशा दुनियेचं दर्शन आम्ही आपल्या कोकणची दुनिया या यूट्यूब चॅनलवर देण्याचं काम करत असतो. तर जर तुम्हाला वेळ मिळाला तर या स्वयंभू प्राचीन जो इतिहास आहे त्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे तर अशा या प्रेक्षणीय स्थळाला नक्की भेट द्या. आणि त्याचबरोबर आजचा ब्लॉग कसा वाटला तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशा प्रकारे कोकणमधील ऐतिहासिक वारसा लाभलेली तसेच कोकणची एक आगळीच दुनिया पाहण्यासाठी आपल्या कोकणची दुनिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सर्व नवीन नवीन व्हिडिओज आणि या कोकणच्या दुनियेतील खजाना पाहायला मिळेल. चला तर भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.